पदवी घेणे, म्हणून ते कारणाध्यास जे अज्ञान आहे, तर ते अज्ञान नाही. कारण इथं पूर्व पक्षी म्हणजे शंका करणारा, तो काय सांगायला लागला, अज्ञान नाही म्हणल्यावर मग प्रश्नच नाही. मग तुमचा विचारसागर ऐकायचं काम नाही आणि आमचं जे चाललं का तेच बरोबर आहे. कारण अज्ञानच नाही म्हणल्यावर कुठंच नाही आणि म्हणून डोकं लावायचं कामच नाही. म्हणून ते म्हणतो अज्ञानच नाही, परंतु यायनं सांगितलं अरे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे. असं आपला कालचा विषय चालू होता, की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे. मग कसं आहे, त्याला काय दृष्टांत आहे किंवा त्याला प्रूफ लागत काहीतरी. म्हणून ते सांगते अरे झोपेमध्ये मला काही कळत नव्हतं, असं आपण सांगतो का नाही जागा झाल्यावर. म्हणजे मला काही कळत नव्हतं, हे जे सांगायला लागलो का ते अज्ञान आहे. आणि ते अज्ञान राहिलं कुठं, ते राहिलं आत्मस्वरूपाजवळच राहिलं. कारण मी सांगायलो का नाही मला काही कळत नव्हतं म्हणून, कुठं झोपेमध्ये. आणि मी सुखाने झोपलो होतो. कारण सुखाची आणि अज्ञानाची अनुभूती जाग झाल्यावर आपण सांगतो का नाही, की झोपीत काय होतं, की झोपीतल्या दोन प्रकारच्या गोष्टी आपण सांगतो, की मला काही कळत नव्हतं आणि मी सुखाने झोपलो होतो. कारण झोपीत सुख होतं. मग झोपीत सुख होतं तर आपण संग बनलं नेलते का बंगला नेलता का गाडी नेलती, नाही. मग सुख कोणतं होतं तिथं, पोरायचं होतं का घरायचं होतं का कोणतं होतं, आपलं सुख होतं. मग सुखाची अनुभूती आणि अज्ञानाची अनुभूती म्हणजे अज्ञान आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असतं. अशा प्रकारचं या ठिकाणी सिद्धांताला सांगायचं. आणि असतं म्हणल्यावर ते काढावं लागेल आता. आणि काढायचं म्हणल्यावर ऐकावं लागेल चिंतन. आणि नुसतं ऐकावं लागेल का ध्यानात घेऊन पुन्हा तसं वागावं बी लागेल, तसं विचार करावा लागेल. तेव्हा ते निघन. म्हणजे निघत का निघत ना काढल्यावर. पण मनात पाहिजे ना काय काढायचं. इकडं संसारात म्हणलं तर इतकंच उत्पन्न काढीन, हे हातात आहे का? नाही म्हणले काढच होत राव पण पाऊसच जास्त झाला. नाहीतर ना, नाहीतर नाही काहीतरी अहो येतं ते निघणारच नव्हतं ते तुला. पण काहीतरी काय आलं, नाही पण रोगच पाडा पा, वीज पडली, असंच झालं, तसंच झालं. काहीतरी कारण आले. सोयाबीन चांगली आलती, पण पावसानं काय केली? मारली. रोगराईनंच काय झालं? भावाकडूनच काय झालं? म्हणून इकडं संसार हातात नाही, पण अज्ञान काढणं आपल्या हातात आहे. कारण परमार्थ हातात आहे, संसार हातात नाही. पण तरी पण संसाराविषयीच माणसाला काळजी आहे. त्याला वाटतं संसार नीट करून दाखव. संसाराविषयीच काय त्याला काळजी असल्यामुळं चिंता आहे किंवा संसाराचीच त्याला बरोबरी करावी वाटते आणि परमार्थ तो ध्यानात घेत नाही. आणि साधू संतांना करा रे बापांनो साधन हरीचे सांगितले. ते म्हणते परमार्थ करा, कारण परमार्थ केल्यानं तुम्हाला सुख होईल किंवा तुमचं अज्ञान जे असतं तर ते अज्ञान जाईल. म्हणजे आत्मस्वरूपाजवळ अज्ञान आहे आणि हे आपण काल बघू लागलो. आणि ते बघताना आपण पाहिलं की ते अज्ञान घालायसाठी मग सद्गुरू त्या संगतीत राहून अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं ज्ञान करून घ्यावं लागत असतं. तसं त्या शिवाला अनादी काळाची भ्रांती होती की मी कोण आहे, मेंढा आहे, मेंढा आहे. त्या मेंढ्याच्या संगतीमध्ये तो धनगर सुद्धा त्याला मेंढा म्हणून हाक मारायचा, तो मोठा मेंढा आहे. त्याला पण वाटायचं इतके मेंढर जर मला मेंढा म्हणायला लागले तर मी सुद्धा कसा असं मेंढाच असलो पाहिजे. धनगर सुद्धा मला मोठा मेंढा म्हणून हाका मारतो. म्हणून परंतु जेव्हा त्याला त्या ठिकाणी त्या खऱ्या शिवाची भेटी झाल्यानंतर बी त्याला त्या ठिकाणी प्रचिती आणून दाखवल्यानंतर मग तो म्हणला खरोखर आता मी कोण आहे, शिव आहे. अशा प्रकारचे आपल्याला त्या साधू संतांची म्हणजे ते त्यांच्या पदावर आहेत आणि त्यांची संगती आपल्याला झाली तर आपल्याला सुद्धा आपलं वास्तविक स्वरूप काय आहे तर ते ध्यानात येत असतं. तर आपण भ्रांतीनं त्या ठिकाणी आपल्याला मानित असतो. कारण काही काळापूर्वी आपण आपल्याला बालक मानायचो, पण आता आपण आपला बालक म्हणतो का? आपण नाही का? पण आता आपण आपला बालक म्हणत नाही आणि काही काळापूर्वी आपण बालक म्हणायचो आणि आता आपल्याला आपण तरुण म्हणायला लागलो. आणि काही काळानंतर होय भाऊ आता कोण येतं, आमचं काय म्हाताऱ्या माणसाचं, पण म्हणले जुने माणसं आहेत.
मग जुने माणसं म्हणले आम्ही. म्हातारपण जुने आहे का नवं आहे? कसं आहे बाबा? हा, जुनं कशाच आहे? जुनं म्हणणार तर पहिल्यापासून म्हातारेत का तुम्ही? मग म्हातारं नवं आहे का जुनं आहे? नवंच आहे. पण तरी बोलताना काय व्यवहार सारा खोटाच असतो. व्यवहारातलं बोलणं खोटच असतं. म्हणून तर म्हणले सत्य बोले वाचे दुःखे अनेकाच्या दुःखी. पण व्यवहारच खोटा आहे. त्या ठिकाणी व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिवे. कारण व्यवहारातली एक एक गोष्ट खोटी आहे. म्हणून व्यवहाराला सत्य मानणंच खोट आहे किंवा व्यवहाराला सत्य मानून जीव फसलेला आहे. व्यवहार लाटका आहे. पण म्हातारपण कसं आहे? तर पहिल्यापासून नाही. ते आता आलेले म्हणजे नवा माल आहे का जुना माल आहे? नवा आहे. आपण म्हणतो की जुनं म्हातार आहे. जुनं कशाचं म्हातार आहे? कारण म्हणले 70-80 वर्षाचं म्हातार आहे, 70 वर्षाचं म्हातार आहे. मग 70 वर्षापासून म्हातार आहे का? महाराज सांगत असते, लय झालं तर 20 वर्षाचं म्हातार म्हणा. ते म्हणले आम्ही तर 70 वर्षाचे म्हातारे आहेत. पण 70 वर्षापासून म्हातारे नाहीत तुम्ही. कारण त्याच्या आधी तरुण होते, त्याच्या आधी बालक होते. कारण काही वर्ष बालपणात गेले, काही वर्ष तरुणपणात गेले आणि काही वर्ष म्हातारपणात गेले. बालपणी 80 वर्ष गेले 12. खेळता या पोरा नानामध्ये तुकाराम महाराज सांगते बालपणामध्ये 12 वर्ष गेली खेळता खेळता. आणि तरुणपणामध्ये म्हणजे बालपण खेळण्यात गेलं आणि तरुणपण मोठेपणात गेलं, तावडीण्यात गेलं. कारण तरुण माणसाला दमत नसते. जोवर होतं का, तोवर करावंच वाटतं. त्याला वाटतं होतंय ना अजून. हा, तरुणपणी विषय आता विषय गोळा करण्यात. कारण विषयात सुख आहे आणि विषयासाठी पैसा लागतो. जास्त पैसा कोण पाहिजे आम्हाला? एक धंदा करावा वाटतो का? 10 धंदे पाहिजे वाटतं. कारण याच्यात काही, त्याच्यात काही, त्याच्यात काही भेटेल ना. आणि म्हणून कारण आम्हाला जास्त विषयच आवडायचेत म्हणून जास्त पैसा लागतो. विषय वळी बोलले आता याची कोण करील की हो? कारण सगळे विषयाची ओढ आहे सगळ्या. म्हणून विषयाची ओढ कधी असते? कारण विषयच सुख मानलं ना. विषय ओढी भुलले जीव आणि तरुणपणामध्ये विषयाची ओढ असते. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाला सदा मुसमुसी रेडा जायचा कारण अहंकार असतो, मोठेपणा असतो. मी काय कमी आहे काय? मला काय समजायले? अशा प्रकारचं काय तरुणपणामध्ये गर्व असतो. पुन्हा तरुणपणाचा गर्व असतो, पुन्हा पैशाचा गर्व असतो. हे तरुणपणातलं आणि म्हातारपणामध्ये आता काही होईत ना. काय करावं? गंज करावं वाटतं की नाही बाबा? होईत ना, काय करावं? हे म्हातारपणाचं दुःख आहे. म्हातारपणी पडशे थेटे खोकला हात कपाळाला लावणी बसे. आहे नाही मला. म्हातारपणामध्ये काय माणूस कपाळाला हात लावतोय, देवा काय झालं? काय टायमाला माहित. इतका संसार करून त्याचं फळ काय आता? हे म्हणून संसाराचं फळ दुःख आहे. आणि म्हणून कोणाला पाहिजे असलं तर मग मन लावून करा. मला सांगते, काय करा? संसार करा. कारण संसाराचं फळ काय आहे? दुःख आहे. अरे संसार बळच केला पाहिजे का लय मन घातलं पाहिजे त्याच्यात. करावं लागतं. काय करा? नांगराला बैल धरले तर हौशीनं ओढते की नाही? हौशीनं ओढते. बळच काय करावं आता? नाही ओढा मागून टप्पू आहे. मग तसं संसारात काय आहे? बळच करावं आता काय करावं? म्हणून अशा प्रकारचं संसार जीवाच्या कामाचा नाही आणि त्याला दुःखाशिवाय तो काही देऊ शकत नाही. म्हणून संसाराचं वर्णन करताना दुःख बांधवडी आहे हा संसारच केलेले. संसार दुःख रूप आहे असंच केलंय. आपलं चाललंय अज्ञानाचं वर्णन. कारण अज्ञानामुळे दुःख होतं. जीवाचं अज्ञान गेलं पाहिजे आणि त्यासाठी जीवानं प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी अहम ब्रह्मास्मी ही संतांची संगती त्यानं केली पाहिजे आणि संतांच्या संगतीनं अज्ञान जात असतं आणि असा आपला विषय चालू होता. कारण आपण हे जे विषय घ्यायला लागलो याच्यातून जास्तीत जास्त जेवढं आपल्याला सोपं करून सांगता येईल विचारसागरातून तेवढं आपण सोपं करण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि इथं म्हणून त्यानं अवच्छेदवाद आणि आभासवाद असं कालच्या प्रक्रिया आल्या होत्या. आणि म्हणून अवच्छेदवाद कशाला म्हणायचं आणि अवच्छेद आभासवाद कशाला म्हणायचं? तर त्यानं सांगितलं की अज्ञान नाशाला हेतू काय? चैतन्य आहे.
अज्ञान नाशाला हेतू, कारण अज्ञान नाश करायसाठी आता काय नाश करायचं, अज्ञान नाश करायचं. कोणत्या प्रकाराने करा, कोणत्या प्रकाराने करा, पण अज्ञान ठेवूच नका. जसं जो जातवान शेतकरी आहे ते म्हणतो वावरात गवत राहिलंच नाही पाहिजे. कोण? गवळ्या नाही, जातवान शेतकरी. त्याला काय वाटतं, आपण पाहतो की पहिल्यानं ते टांग्या बैलाला ते बैल असायचे, जातवान बैल असायचे. आपल्या पुढे एखादी गाडी गेली की त्याला सहन होत नव्हती, ते पण पळायची. मग तशा प्रकारचे त्या ठिकाणी इथं सांगायला लागले की अज्ञान कसं घालायचं, की कसं बी घाला पण अज्ञान ठेवू नका. गवत म्हणजे खुरपून काढायचं, कसं करायचं आता सोपं निघालं, आहे का नाही? पण ते अज्ञान ठेवायचं नाही, म्हणून नासून काढायचं. कारण दुःख कशामुळे, अज्ञानामुळे आहे. आणि म्हणून ते अज्ञान कशा प्रकारे घालायचं, तर दोन प्रकारची रीती सांगितल्या विचारसागरामध्ये. हे शब्द जरी करता आता काहीला अवगत आहेत, माहित आहेत आणि काहीला माहित नाहीत, तरी पण या ठिकाणी इथं विषय आल्यामुळं आपल्याला घ्यावा लागतो आभासवाद आणि अवच्छेदवाद. आता अवच्छेद म्हणजे काय, आता काय झालं की अंतःकरणामुळे ते चैतन्य लहान वाटायला लागलं. कसं वाटायला लागलं, आता चैतन्य व्यापक नाही का, जसं आपण पाहतो, आपण दृष्टांत सुद्धा बघितो की याच्या अगोदर दृष्टांत काही होऊन गेले की आकाश कसा आहे, सर्वव्यापक आहे. तर सर्व व्यापक आकाशाला त्या घट असल्यामुळं, उपाधीमुळं ते त्या घटाच्या आकाराचं वाटायला लागलं, म्हणजे लहान वाटायला लागलं. आकाश लहान आहे का, त्या घटाच्या मुळं ते तितकं वाटायला लागलं. आकाश म्हणजे त्यातली पोकळी. आता पोकळीला आकाश म्हणते. आकाश म्हणलं का आपण वर पाहतो, आपल्याला वाटतं हे निळं काय, आकाश. मग आकाश निळं असतं का नसतं, कसं असतं आकाश, मग निळं काय असतं, निळेपणाचा भ्रम आहे त्याच्यावर. हा, आभास आहे, आकाशाला काही नाही, निळेपणाचा भ्रम आहे. म्हणून आकाशाला रूपच नाही तर निळेपणा कसं, कारण ज्याला रूप नाही त्याला रंग कशाचा आला, रूप नाही, कारण ते फार उंच पोकळी असल्यामुळं तिथं निळेपणाचा भ्रम व्हायला. वास्तविक काय नाही तिथं, निळेपणा नाही. आकाश कसा आहे, पोकळ आहे, म्हणून ते पोकळी त्या घटामध्ये लहान दिसते. पण ती लहान असते का, तर वास्तविक पाहता ते आकाश रूपच आहे ती. म्हणून आवश्यक, मग तशा प्रकारचं अंतःकरणामध्ये चैतन्य, मग ते लहान वाटायला लागलं, कारण अंतःकरण लहान आहे ना, ते घट लहान आहे ना, म्हणून ती पोकळी आतली लहान वाट लागली. म्हणून या ठिकाणी सांगायला लागली अवच्छेदवाद आणि आभासवाद. अज्ञानाला हेतू काय आहे, चैतन्य असून वृत्ती सहाय्य आहे, त्याला काय म्हणायचं, अवच्छेदवाद. आणि अज्ञानाला हेतू वृत्ती आहे आणि चैतन्य सहाय्य आहे, त्याला काय म्हणायचं, आभासवाद. हे रीती आहेत दोन, की ह्या आभासवादाचं, अवच्छेदवादाचं पुढे जास्त विस्तार चौथ्या तरंगामध्ये येणार आहे. आणि म्हणून ह्या तरंगामध्ये थोडं त्यांचं विश्लेषण करायला लागले, तर ते आपण बघू लागलो. आणि म्हणून त्यांना हे सिद्ध करून द्यायचं, कारण काल सुद्धा आपण ह्या तरंगामध्ये हाच विषय बघितला की त्यांना हेच त्या ठिकाणी सिद्ध करून द्यायचं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे, आणि ते अज्ञान श्री गुरुच्या विचारानं किंवा संतांच्या वाक्यानं ते अज्ञान जात असतं. आणि कसं आहे, म्हणून महत्वाचे जे काही पॉइंट असते किंवा मुद्दे आहेत, कारण ह्या शास्त्रामध्ये किंवा अध्यात्मामध्ये आपण बघतो की सुसुप्ती म्हणजे झोप, स्वप्न आणि जागृती, या तीन अवस्था आहेत. ह्या कशाचे आहेत, ह्या मनाचे. तर ह्या आपल्याला प्रपंच खोटा आहे असं समजायसाठी खूप महत्वाचे. इथं सुद्धा अज्ञान आहे हे सिद्ध करून द्यायला वेदांत्यानं कोणती प्रक्रिया घेतली, तर झोपीची. कारण झोपीमध्ये मला काही कळत नव्हतं असं जे काही सांगायला लागला, तर कोण सांगायला लागला, जो झोपी गेला होता किंवा ज्याला त्या ठिकाणी तिथला अनुभव घेतला, तर तो सांगायला लागला ना, जो सुसुप्तीमध्ये होता
तोच तिथला अनुभव सांगायला लागला की मला काही कळत नव्हतं. म्हणजे मला काही कळत नव्हतं म्हणजे त्याजवळ काय होतं मग? अज्ञान होतं. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे. आता अज्ञान आहे, अज्ञानाचा स्वीकार केला. म्हणजे अज्ञान आहे असं कबूल केल्यानंतर आता अज्ञान घालायसाठी प्रयत्न करावा लागतो. काय करावं लागते? आता अज्ञानच नाही म्हणल्यावर आता एखाद्यानं काय ह्याला एखादा शेतकरी इकडून याडा करतो आणि तिकडून करतो. तो म्हणतो वावरात गवतच नाही. आणि पाहायला गेलं तर तो जिंकून गेला तिकडून नव्हतं आणि जिंकून होतं तिकडून गेलाच नाही ह्यो. त्याच्यामुळे गडबड असं आणि ह्यो गेलाच नाही. मग झाला का नाही येडा? आता येडा झाला का येडा झाला ह्यो. ह्यो म्हणतो काहीच नाही वावरात काही गरजच नाही. म्हणून तशा प्रकारचं इथं विचारानं आपल्याला ध्यानात घेता येतं, की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि अज्ञान आहे म्हणल्यावर त्याच्या निवृत्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हा त्याने अनुभव सांगितला सुसुप्ती मधला. काय? तर मला काही कळत नव्हतं आपण सांगतो का नाही? मला काही कळत नव्हतं. याचा अर्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि सुखाची सुद्धा अनुभूती आहे आणि ते सुख पुन्हा विषयापासून झालेलं नाही. तिथलं सुख काय घरापासून झालं का पोरापासून झालं का बायकोपासून झालं का पैशापासून झालं का मोठेपणापासून झालं कशापासून झालं का संपत्तीपासून झालं का एखादा राजा घरा म्हणून झालं तिथलं सुख हे इथला काही एक पदार्थ नाही नेता तिथं सुख होतं मग ते आत्मसुख होतं आणि ते सगळ्यापेक्षा भारी होतं की सगळ्या सुखाला विटतो परंतु झोपी झाला कोणी कंटाळत नाही म्हणून ते आत्मसुख आहे. ठीक आहे झलक आहे ती आत्मसुखाची आणि म्हणून आपल्याला ध्यानात घेता येतं की सुखाची आणि अज्ञानाची अनुभूती आपण काय करतो की जागा झाल्यावर सांगतो याचा अर्थ आपल्याला घ्यायचा की अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असतं आणि म्हणून दोन प्रकारामध्ये अवच्छेदवाद आणि आभासवाद. अज्ञान नाशासाठी अं चैतन्य हेतू असून त्याला वृत्तीचं सहाय्य त्याला काय म्हणायचं अवच्छेदवाद आणि अज्ञान हेतूला वृत्ती कारण असून त्याला सहाय्य चैतन्य आहे याला म्हणायचं आभासवाद. अशा प्रकारच्या दोन रीती त्याने सांगितल्या आणि म्हणून पुढे सांगताना ते सांगते सामान्य रूपानं ज्ञात विशेष रूपानं अज्ञात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. आता सामान्य रूप आणि विशेष रूप. आता सामान्य रूपानं कसं आहे अज्ञात आहे जेथे आत्म्याचे अस्तित्व स्वरूप आहे तेथे भावित्व प्रियत्व कुटस्थत्वादी विशेष रूप आहेत. अस्तित्व म्हणलं की त्या ठिकाणी भाती आस्ती भाती प्रिय आयसे पदे तिन्ही एका जनार्दने म्हणजे हरिपाठात सुद्धा हे शब्द आलेत परंतु याचे अर्थ काहीचे अर्थ आपलं कळत नाही पण आपण म्हणतो चला पुढे आता काय कळाले तर पुढचं काही कळत म्हणून आस्ते काय भाती काय प्रिय काय म्हणून त्याने सांगितलं की अस्तित्व रूपान अस्तित्व म्हणजे आहेपणा अस्तित्व भातित्व म्हणजे जाणणेपणा आणि प्रियत्व म्हणजे आनंद आस्ती भाती प्रिय कुटस्थ कुटस्थवादी विशेष रूप आहेच कारण कुटस्थ म्हणजे साक्षी म्हणा त्याला आत्मा म्हणा कुटस्थ आपण ज्याला म्हणतो म्हणून कुटस्थ चैतन्य म्हणजे साक्षी असतं असंग असतं म्हणून आत्म्याला काय नाव आलं कुटस्थ कारण कुटस्थ म्हणजे तो कसा आहे अलिप्त आहे साक्षी आहे त्याला काय नाव येतं कुटस्थ कारण तो असंग आहे त्याला काही संघ आहे का नाही त्याला काय म्हणायचं कुटस्थ म्हणून सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अभ्यास करणे संभवनीय आहे. आता सामान्य रूपानं ज्ञात आणि विशेष रूपानं काय अज्ञात आहे. आता सामान्य रूपानं काय आहे जसं आपण दृष्टांत घेत असतो नेहमीच कारण रज्जू सर्पाचा दृष्टांत ह्या अध्यात्मशास्त्रामध्ये खूप उपयुक्त आहे म्हणून काही काही दृष्टांत आपण असे पाठच केले पाहिजे लक्षामध्ये घेतलेच पाहिजे पण अध्यात्मशास्त्राच्या ग्रंथामध्ये मग विचार चंद्रोदय असो विचार सागर असो पंचदशी असो पंचीकरण असो किंवा पुन्हा कोणते ग्रंथ त्या ठिकाणी अध्यात्माचे आचार्याचे असो
तर याच्यामध्ये आपण पाहतो उपनिषदादी ग्रंथ मोठाले असो, याच्यामध्ये आपण पाहतो की स्वप्न, जागृती, सुसुप्ती हे दृष्टांत आणि परत पुन्हा रज्जू सर्पाचा दृष्टांत, मृगज, सुप्ती रजत हे दृष्टांत विशेष करून घेतलेले. याच्यावर त्या ठिकाणी त्यानं हजारो दृष्टांत त्या ठिकाणी झालेले. हे दृष्टांत या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे हे जर लक्षात आलं तर पुढचा सिद्धांत त्या ठिकाणी कळायसाठी सोपा जात असतो. एखादी गोष्ट कळत नसली तर मग त्याला समर्पक अशा एखादा दृष्टांत द्यावा लागतो, गोष्ट सांगावी लागते त्याच्यासारखी, मग त्याला ते पुढचं समजत असतं. त्याला दृष्टांत आपण म्हणतो की दृष्टांत हे एखादा विषय पटवून देण्यासाठी समर्पक अशा प्रकारचं त्या ठिकाणी उदाहरण दिलं जातं. आणि मग इथं सुद्धा रज्जू सर्पाचा दृष्टांत सांगितलं. रज्जू म्हणजे काय? दोरी. आता दोरीवर सर्प भासतो का नाही? मग कधी भासतो? जास्त अंधारात भासतो का लय प्रकाशात भासतो यायला सांगत ना. मंद प्रकारात भासतो महाराज. हा, मंद अंधकारात भासतो का प्रखर प्रकाशात भासतो का लय अंधारात भासतो? कळायला पाहिजे ना आपल्याला. मंद अंधकारात. कशात भासतो? मंद अंधकारात. बरोबर सांगितलं. मंद अंधकारामध्ये सर्पाचा काय होतो? भ्रम होतो. कारण लख्ख प्रकाशामध्ये दोरीच दिसत आणि एकदम अंधकारामध्ये काहीच दिसणार नाही, काही दिसत नाही. आपण काय म्हणतो? काही दिसत नाही. आता काही दिसत नाही का अंधार दिसत नाही? दिसतो ना. आपण काय म्हणतो? काहीच दिसना. अरे अंधार दिसायला ना. तसं झोपीत म्हणतो काहीच कळत नाही. काही कळत नाही हे कळत नाही का? काही कळत नाही हे कोणाला कळत? हे कळणंच आहे. म्हणजे झोपेत सुद्धा आपण जाणतो का नाही? म्हणजे न कळण्याला जाणतो. जसं अंधारामध्ये काही दिसत नाही पण अंधार दिसतो ना. झोपीमध्ये आपल्याला काहीच कळत नाही का? काही कळत नाही हे कळत ना. मला कसं आहे, काही कळत नाही कळणंच आहे. म्हणजे आपलं स्वरूप काय? अस्तित्व, भातित्व आणि प्रिय. प्रियाची परमसीमा तो माऊली भेटे आत्मा ते ठाई आते दिंडीमा संसारी. कारण सगळ्यामध्ये जास्त काय आवडतं आपल्याला? कोणाला विचारलं सगळ्यात जास्त काय आवडतं तर काय सांगतात? कोणाला काय आवडतं? पण सुख कोणाला पाहिजे? पण सगळ्याला सुख पाहिजे पण कोणाला पाहिजे? हे शास्त्रात सांगितलं, वित्तात पुत्र प्रिय, पुत्रात पिंड प्रिय, पिंडात इंद्रिय प्रिय, इंद्रियात प्राण प्रिय आणि प्राणात आत्मा प्रप्रिया. सगळ्या माणसाला धन आवडत. धन पिशे सगळे कुठे चिंता तो धन. सगळे काय झाले? पिशे. कशाचे? धन पिशे. सगळ्याला पैसा मारो, आत्माराम, औरत मारो, गुरु बाळ बच्चे साधू संत तर सेवा किती करू. सगळ्याला काय पाहिजे? पैसा पैसा पैसा. सगळ्याला पैसा पाहिजे. एवढं कोण उड्या मारला होय? एवढं कोण काम करला? कवा फोन करा तू कुठे? लगेच काम आहे. कवा असं नाही रे, कंपनी कवाच मिळत नाही तुलाच काम आहे. कवा फोन करायचं लगेच काम आहे. आता काय काम आहे? कधीच वाटतं एवढं तरी काम करू लागेल तुम्हाला. मला काय काम आहे? आणि म्हणून काय आहे की सगळ्यात जास्त सगळ्याला काय आवडतं? पैसा. पैशापेक्षा मुलगा जास्त आवडतो. कारण ते म्हणते पोराचं सोय लावायसाठी करावं लागतं. कोणासाठी? लेकरासाठी करावं लागतं. म्हणजे तुम्हाला काय हा स्वरासाठी उद्या ते नका काही चेरी ना, पण आपल्याला करणं आहे त्यासाठी. हा, त्याला सोयी लावायचं ना, मग ते आपल्याला सोयी लावते. पैसा आणि पैशापेक्षा मुलगा, मुलापेक्षा आपलं शरीर. आणि उद्या जर ते आपल्याला नाही विचारलं मग वाटते काय खरे काही करण्याच्या जगामध्ये इमानदारी राहिली नाही. किती केलं पण आहे का मला सुख?
म्हणजे त्या मुलापेक्षा जास्त काय आवडतं, आता आवडणाऱ्या वस्तू चांगल्या बरं का. मुलापेक्षा जास्त आपलं शरीर आवडतं, कारण मलाच नाही मला काय करायचं. तेच बेतल्यावर काय म्हणतं माणूस, हा मलाच नाही मला काय इतकं करा तोंडावर पोरूस तर काहीच नाही. आहे का काही नाव का गाव काहीच नाही. आमच्याकडलं बाया म्हणतात तसं नाही, काहीच नाही हे असं म्हणजे सगळ्यापेक्षा आपल्याला आपलं शरीर आवडत आणि शरीरापेक्षा इंद्रिय आवडत. कारण माणूस जर त्या ठिकाणी चोर मारायला लागले, कोणी मारला काय पुढं करतं, पाठ पुढं करतं. कारण आपले डोळे हे ते लागू नये किंवा पळडा म्हणले मोटरसायकल हात पाय मोडा का, बरं झालं लागलं म्हणजे जसं खर्चायला लागू दे. हात पाय नाही मोडा ना, म्हणजे इंद्रिय जास्त प्रिय शरीरापेक्षा इंद्रिये. आणि इंद्रियापेक्षा म्हणले मोडू दे हातपाय पण वाचला ना. हा प्राण प्राण गेला नाही म्हणजे वाचला का नाही. मोडू दे दवाखान्यात जाशील पडशील घरात आहे का नाही. धकर होईन कस तरी हातपाय तुटला तरी जमतो पण काय वाचला. म्हणजे काय प्रिय जास्त प्राण. आता प्राणापेक्षा आत्मा प्रिय लयच बेतलं हाय हाय करायला लागला. लोक म्हणते देवा याला घेऊन जावा, ते म्हणतो देवा मला काहून विसरला, कुठं गेला लपला काय तू. म्हणजे त्याला काय आवडतं जास्त, त्याला वाटतं मला दुःख नको. आता मला देवानं काय करा घेऊन जावा, म्हणून आत्मा सगळ्यात जास्त आवडतो. आपण आपल्याला आवडतो प्राणापेक्षा जास्त कोण आवडतं आपल्याला, प्राण गेला तरी. उद्या जर दुःख सहन झालं नाही आपल्याला वाटतं की आपला प्राण निघून जावा पण मला दुःख होऊ नये. म्हणजे आत्मा किती प्रिय आहे, इतका प्रिय आत्मा आहे. आणि त्या इतका आत्मा इतक्याच्या पलकडे आणि आपण लयच आलकड गुतलो बा ध्यानामध्ये लगेच. आता किती लांब पाहिला आपण हे, पण आपण कुठं गुतलो ध्यानातच गुतलोय मोठं. म्हणून त्या ठिकाणी आत्मा सगळ्यात जास्त आवडतो. त्या आत्म्याची ओळखत नाही आपल्याला कोण आहे तर. आणि आत्मा कोण आहे तुम्हाला येऊ काय बसलाय. आत्मा म्हणजे मी. आत्मा शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये मीला आत्मा म्हणते. काय म्हणते, मीला आत्मा म्हणते. आता मी कोणता आहे म्हणले का दिसाना का तुम्हाला बसलेलं तुमच्या पुढत बसलो मी. पुढं बसलो तुमच्या पुढत बसलो बरं. म्हणजे दिसणारा कोण आहे बरं, आपण दिसणार आहे का ना दिसणार आहे. तुकाराम महाराज काय सांगत बाकीचे लोक काय सांगत ते नका पाहू. बाकीच्या लोकांना काय सांगितलं ते पाहायचंच नाही. कारण आपण जे पाहायला बसलो आता की साधू संत काय सांगाले ते पाहायला बसलो आता. कारण बाकीचं सांगणं सगळं काय आहे खोटं आहे. आणि संतांचं सांगणं कसं आहे, संतांच्या वचने नुसतं म्हणायचं पाठ करायचं चालीवर म्हणायचं का लक्षात घ्या. आम्ही पाठ करायलो चालीवर म्हणायलो महाराज बी झालो पुन्हा इतकले पाकिट घ्या लागलो तुम्ही द्या लागले पुन्हा जशाला तसेच. आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं का काय. आणि म्हणून या ठिकाणी या संतांच्या ग्रंथाचं काय चाललं सगळं, ह्या महाराज लोकांनी व्यापार सुरू केला. आणि म्हणून त्याला हे अध्यात्माचं महत्व आहे का पैशाचं महत्व आहे. पाकिट्यामुळं त्या ठिकाणी ते परमार्थ करायला देवामुळं करायला लागले. पाकिटामुळे करायला लागले. उद्या पाकिट दिलं नाही तर ते कीर्तनाला येणार नाही तुमच्या, आहे का नाही. मग देवासाठी आले का देवाकडे पाहून आले का पैशाकडे पाहून आले. मग काय आवडायला लागले त्याला. आता यायच्या मनातलं धन निघाना तर या अज्ञान कवा काढावं याय ना. अज्ञान काढायला आलेच नाही ते लुटमार करायला आलेले. आणि आशाला तुम्ही आणलं मग गुन्हेगार जास्त आणणारे का तुम्ही आणलं म्हणून आले का ते म्हणून आले का. आणि म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं की साधू संतांना आपल्याला जाग केलं. आणि हा विचार कारण हे कळायसाठी आपण पाहतो ऋषी मुनीनं घरदार सोडले. तुकाराम महाराजांना हे कळायसाठी आपल्या त्या काळातली कितीतरी गावाची जहागिरी सोडली. आणि आजचे ते मोठे या ठिकाणी कोण होते कोट्याधीश होते आजच्या काळात जर पाहायला गेलं आहे का नाही. तर त्यानं सगळ्या याच्यावर पाणी सोडलं. आणि आताचे महाराज लोक एक एक अभंग घेऊन त्यानं मोठ्याला बिल्डिंग बांधले, मोठे शावकार झाले. आणि त्यानं तर आपल्या जीवावर उदार व्हा म्हणते देव कळायसाठी. तुका म्हणे व्हावे ध्यासी उदार
रखमादेवीवरच ओढावाया. देह सुद्धा या ठिकाणी याच्यामध्ये गेला तरी हरकत नाही. इतकं उदार व्हावं लागत असतं. कारण इतकं सोपं असतं का? परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी. माणसाला परमार्थ म्हणजे लयच वाटतं त्याला लगे. परंतु ह्या लेकराच्या गोष्टी नाही, ते वैराग्य लागत असत. कारण आपण पाहतो की ज्यानं आयुष्यात तपश्चर्या केली, तपश्चर्या करून ज्यानं राज्य सोडून दिलं, की मधलशामध्ये एक अभंग आलेला आहे, 18 भार वनस्पती, फळे फुले ओळंगती, 22 त्या पोखरानी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कास्या योग सेविती. इतके संपन्न होते की आपल्यासारखं त्याला पैसे कमायचं काम नव्हतं. त्याच्या घरी करोडपती लोक होते ते. 18 भार वनस्पती, जे म्हणलं ते त्यांच्या शेतात पिकायचं. पुन्हा फळे फुले ओळंगती, जे म्हणलं ते भाजीपाला फळे त्यांना खायला भेटायचं. सर्व संपन्न होते. पुन्हा राजे होते पृथ्वीचे. राज्य भार संपत्ती, ज्याच्या बायका त्याला भांडत नव्हत्या, ज्या घरी कुलस्त्रिया, ज्यांचे पोरं त्यांच्या मागे लागत नव्हते, किंवा त्याने एक सांगितलं ते एक करीत नव्हते, असे त्याचे काय होते, पोरं होते, म्हणजे ऐकणारे होते. आणि असे त्या ठिकाणी असताना सुद्धा ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, आणि असं असताना सुद्धा 22 त्या पोखरी नदी गंगा वाहती, आणि त्यांच्या राज्यामधून गंगा सारख्या नद्या अखंड वाहत होत्या. आणि पावसाळ्यात पाऊस पडायचा, उन्हाळ्यामध्ये ऊनच राहतं. म्हणजे सर्व काही ऋतूचं साम्यता होती. आणि कुठं काही आगाऊपणा कधी होत नव्हता. इतकं सर्व काही संपन्न राज्य होते ते. आणि तरी पण त्याला वैराग्य कसं काय झालं? तर त्याला पुढे मृत्यू दिसला. कारण एवढं सुख जरी असलं, परंतु ही राहायची जागा नाही. महाराज सांगत असते, रोड हे बसायची जागा आहे का? रोड हे जायसाठी असतो का बसायसाठी असतो? ज्यानं रोड बांधला त्याला सुद्धा रोडवर बसता येत नाही. आता समजा नितीन गडकरी आला आणि तो जर रोडवर बसला आणि ते म्हणला मॅच रोड केलेलं आहे, त्यालाच उडीत येन. हा, कारण तो केलेला आहे, मॅच फंड दिलेला आहे, माझ्या याच्यावर सगळे रोड झाले, होत नाही, सगळे झाले, मॅच केले म्हणला. तर तो जरी केले पण बसायसाठी नाही भाऊ. कशासाठी येत? हा, तसंच संसारामध्ये संसार बसायसाठी नाही बरं का. इथं तर आपण काय केलंय, हा इथंच बसलो, बसलो का फसलो. यो जायाचा रस्ता आहे, प्रवास आहे. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवणिया, तैसे असावे संसारे. संसारामध्ये असं असलं पाहिजे. आणि म्हणून आपला विषय हाच चालू आहे की हे ब्रह्मज्ञान या ठिकाणी संताकून घेऊन आपण अशा प्रकारचं अज्ञान घालिलं पाहिजे. आणि हा महत्वाचा विचारसागरातला विषय आहे. आणि अज्ञान आहे, अशा प्रकारचा अज्ञानाची सिद्धी त्याने केली की आत्मस्वरूपा जवळ अज्ञान असतं. आणि ते अज्ञान घालायसाठी संतांची संगती केली पाहिजे. आणि युक्त्यानं आपल्याला हे अज्ञान घालता येतं. म्हणून संतांचे ग्रंथ, संतांची संगती, संतांचे विचार हे आपण जर केले तर ते अज्ञान या ठिकाणी जाऊ शकतं. म्हणून अहम ब्रह्मास्मी, कारण मी ब्रह्म आहे. कारण आता जे काही आपण म्हणायला लागलो की मी देह आहे, मी मरणार आहे, पण अशा प्रकारचं जे काही आपला भ्रांती झाली, ही भ्रांती संतांच्या विचारानं जातात. म्हणून संतांच्या वचने वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. कारण मिष्टान्न काय करतं, तर भुकेचं निवारण करतं. तसं संतांच्या वचनानं जन्म मरणाचं दुःख जात असतं. आणि हे आपण या ठिकाणी पाहू लागलो की सामान्य रूपानं ज्ञात, विशेष रूपानं अज्ञात, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधांचा अध्यास घडणे संभवनीय आहे. म्हणून शक्य आहे, म्हणजे संभवनीय आहे असं सांगायला लागले. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाहीत. म्हणून कर्म विशेष आत्मा आहे हे सिद्धांताचही हानी होत नाही. म्हणून अशा प्रकारचे सामान्य आणि विशेष म्हणून निर्विशेष आत्मा आहे. कारण आत्म्याच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष अशा प्रकारचा भाव नाही. आत्मा कसा आहे, निर्विशेष आहे. म्हणून सिद्धांताची हानी होत नाही असं सिद्धांताला सांगायचं. कारण हेच त्यानं आपल्याला
कळून दिलं आणि कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्ष सिद्धी. आणि पुढे सांगायला लागले की कर्मानं मोक्ष होत नाही. कारण कर्मानं मोक्ष होत नाही तर कर्मानं चित्त शुद्धी होत असते. कारण ज्ञानाने काय मोक्ष असतो. म्हणून भगवद्गीतेत सांगितलं की नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम हे विद्यते. तर ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात कोणतीच नाही की ज्ञानानं या ठिकाणी मोक्ष प्राप्त होत असतो आणि कर्मानं चित्तशुद्धी होत असते. कर्मानं काय होतं चित्त शुद्ध होत असते. म्हणून ते बी कर्म निष्काम झाले पाहिजे. निष्काम कर्म जर केले तर चित्त शुद्धी होईल आणि चित्त शुद्धी झाल्यावर ज्ञानानं मोक्ष होत असतो. कारण मोक्ष कशानं होईल ज्ञानानं होईल. आणि म्हणून या ठिकाणी पूर्व पक्षाचा प्रश्न आहे. आता पूर्व पक्षी म्हणजे शंकाकार या ठिकाणी शंका उपस्थित करते. मुमुक्षुना निषिद्ध व काम्य कर्मांचा परित्याग करून नित्य नैमित्तिक आणि प्रायचित्त कर्मे करावी. आता काही काही गोष्टी ते बरोबर सांगतो. माणसाला काही काही गोष्टी बरोबर माहित असतात पण सगळ्याच गोष्टी बरोबर माहित नसतात आणि म्हणून त्यांना स्वतःला इतकं शहाणं समजू नये. आणि इरी पाहायला गेलं संसारामध्ये तर कोठे काय एक हाय एक नाही. कारण कोणाजवळ कोणतं ज्ञान असतं कोणाजवळ कोणतं असतं आणि सगळ्याजवळ काही सगळं ज्ञान नसतं व्यवहाराचं असं आपण पाहतो. पण सगळ्या गुणांना संपन्न वरकड कोठे संपन्न एक देवाचे लक्षण. सगळ्या गुणांना संपन्न कोण आहे भगवंत आहे. पण बाकीच्या मध्ये कोणाकडे काही असतं कोणाला काही येतं कोणाला काही येत नाही कोणाला काही येतं कोणाला काही येत नाही. पण देवाला सगळं काही करता येत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं की मुमुक्षुना. आता मुमुक्षु कोणाला म्हणायचं की ज्याला ह्या संसारातून पार पाडण्याची इच्छा आहे त्याला काय म्हणायचं मुमुक्षु. माझा उद्धार व्हायला पाहिजे. हा संसार दुःखरूप आहे. त्या संसारामध्ये जन्म आहे मृत्यू आहे आणि पुन्हा पुन्हा जन्मायचं पुन्हा पुन्हा मरायचं. एकदाच नाही. एकदा जर मृत्यू आला तर पुन्हा कुठेतरी जन्म भेटणारच आहे. पण या ठिकाणी असा काही नियम नाही. पुन्हा मनुष्य देह भेटणं असा काही नियम नाही. कोणतं शरीर भेटन आणि कुठं भेटन हे काही सांगता येत नाही. आणि असं एकदाच नाही कितीतरी वेळ जन्मावं लागतं. किती याला जन्म यावे किती व्हावे फजिती. आणि असं ज्यांना ध्यानात असतं की जन्म आणि मृत्यू एकदाचे टळले पाहिजे. पुन्हा पुन्हा गर्भवास पुन्हा पुन्हा मृत्यू. आणि त्यासाठी मग नरदेह लागतो आणि तो नरदेह आपला भेटलेला आहे. कारण नरदेहामध्ये भक्ती करून किंवा ज्ञानानं आपल्याला अशा प्रकारचं या ठिकाणी विचारानं लक्षात घेता येतं. म्हणून त्याला म्हणायचं मुमुक्षु. आता मुमुक्षुला म्हणायचं की ज्यांना या ठिकाणी ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे त्याला हे बंधन नको वाटतं आणि या बंधन निवृत्तीसाठी तो प्रयत्न करतो. त्यानं काय केलं पाहिजे निषिद्ध कर्म. आता निषिद्ध म्हणजे काय जे शास्त्रानं सांगितलं करू नका ते केलं नाही पाहिजे. आता लोक धनाधन करायला लागले ते निषिद्ध कर्म करायला लागले आणि निषिद्ध कर्माचं फळ काय आहे तर नरक आहे. म्हणून पापाला दिलं पाहिजे. निषिद्ध वागू नाही. निषिद्ध म्हणजे काय जे शास्त्र सांगत हे करू नका ते करायचं नाही. कोणतं करू नका मांस खाऊ नका. कोणी सांगितलं शास्त्रानं सांगितलं. मग मांस खाऊ नये. मद्यपान करू नका. कोणी सांगितलं वेदानं सांगितलं. वेदानं सांगितलं तर ते करू नये. जे सांगितलं करू नये ते करू नये. कारण तो सगळ्याचा बाप आहे. वेद म्हणजे काय हे सगळ्यांचं हित ज्याच्याकडे आहे त्याला वेद म्हणायचं. वेदानं सांगितलं मांस खाऊ नये पुन्हा दारू पिऊ नये चोरी करू नये परस्त्री गमन करू नये. पण अशा प्रकारचं त्या ठिकाणी बऱ्याच काही असत्य बोलू नये हिंसा करू नये. हे सर्व काही कोणी शिकविलं तर वेदानं शिकविलं. आणि कोणी करूच लागला तर मग त्याचा परिणाम काय नरक. कारण पापात्मके पापे नरका जायचे आणि पुण्यात्मक पापे स्वर्गात जायचे. कारण पाप केलं पापाचं फळ काय नरक आहे आणि पुण्याचं फळ काय स्वर्ग आहे. कारण या ठिकाणी केले कर्म झाले हिला म्हणायचं कर्मभूमी. इथं जे कर्म करतो या हाताने करण या हाताने भरणे असते. म्हणून शास्त्रानं सांगितलं त्याप्रमाणे चाललंच पाहिजे. म्हणून शास्त्र म्हणेल सांडावे ते राज्यही तृण मानावे. शास्त्र म्हणलं सोडा ते सोडच पाहिजे. म्हणून ते निषिद्ध कर्म सोडून द्यायचं. आणि शास्त्र म्हणलं करू नका का ते करायचं नाही. शास्त्र म्हणलं करा. शास्त्र म्हणलं सकाळी उठा देवपूजा करा नामस्मरण करा
आई वडिलाचा आदर करा, कोणाचा द्वेष करू नका, खोट बोलू नका, नीतीनं वागा, धर्मानं राहा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी शास्त्र सांगत, मग ते करा. जे सांगत ते करू नका. ते करू नका म्हणलं तर करायचं नाही. मग ते सोपं असलं तरी करायचं नाही. आणि जे करू नका म्हणलं, औषध कडू आहे, साखर गोड आहे, याला पहिल्यापासून सवय आहे. वट चहा करायची साखरेचा, पण डॉक्टर म्हणला मरता तुम्ही आता, तुमचं लय झालं आता साखर तुम्हाला वाढी, खाऊच नका. आणि त्याला तर साखरेशिवाय जमतच नाही, मग कसं करायचं आता? मग त्यानं सांगितलं डॉक्टरने एक इलाज, किंवा म्हणला लिंबाचा पाला तुम्हाला खावाच लागेल, मग तुम्ही वाचता. मग काय करा त्यानं आता? प्यावाच लागेल ना. आणि म्हणून त्या ठिकाणी आता इलाज आहे का काही? मग त्यानं काय केलं की सोडणं दिले ना, कारण पुढं काय दिसायले. बरं, तसं संसार गोड हे पहिल्यापासून मजा वाटते करताना, हे आलं ते आलं, हे ते हौशी जत्रा, लग्न, कपडे लते, मोठेपणा, सगळं काही. पण आता इथं सांगितलं ना पुढं मरता. आणि म्हणून मग आता हे सोडावं का नाही आता? आता हे इकडं ऐकू वाटत नाही, बसावं वाटत नाही, काय हे लावलंय. पण आता काय करता, आता हे कडू औषध आहे, पण गुणगेतून या ना. मग आता घ्यावं, आता काय करता, इलाज नाही त्याला. आता पाळीच आली आपल्यावर आता घ्यायची. आता कसं म्हणा, पण आता इतकं घ्यायचं. म्हणून हे घ्यावंच लागेल आपल्याला. आणि म्हणून काम्य कर्माचा त्याग करायचा. काम्य कर्म म्हणजे काय? तर कामना धरून केलेले कर्म. कामना धरून केले कर्म, की देवा जसं काही काही माणसं कामना धरते की अशा प्रकारची पूजापाठ काय उपास धरायचे आपल्याला, 16 काय सोमवार धरायचे. मग काय होईल, लयच आमचं चालले ना अशा प्रकारची बेजारी, की पोरावर संकटी आले, पुरीच नीट नाही होईना. मग हे सगळं काही मग देवा पाय, बरी आईचं करा, याचं करा, 12 देवाला 12 दगड मारा, आपल्याला बी पुरा 13वा. म्हणजे असं चाललेलं असतंय. म्हणजे हे माणूस करीत राहत, हे काम्य कर्म आहे. पुन्हा शास्त्राने सांगितलं यज्ञ करा, मग त्यांना स्वर्ग भेटल. अशा प्रकारचे कामना धरून केलेले कर्म ते करू नये. कारण कामना धरू नये कोणती, हे मुमुक्षूनं सांगितलं बरं का. ज्याला मुक्त व्हायचं त्यानं, किंवा ज्याला संसार बंधन निवृत्त करायचं त्यानं हे कामना धरून कर्म करू नये. आणि म्हणून पुन्हा सांगताना सांगते की निषिद्ध करू नये आणि काम्य करू नये. आणि नित्य नैमित्तिक कर्म केले पाहिजे. नित्य कर्म म्हणजे नेहमी करणीय कर्म, म्हणजे आई वडिलांचा आदर करणं. जसं मग आपण आता सांगितलं की स्त्रियानं पतीचा आदर करणं, किंवा आपल्या वाट्याला जे कर्म येईल ते आनंदानं करणं आणि ईश्वर सेवा म्हणून करणं. आणि जे जे कर्म, किंवा एखाद्या आपण ज्याचं धन खातो, त्याचं मीठ खातो, त्याचं प्रामाणिकपणे काम नीट करणं, किंवा स्वामीचा आदर करणं, किंवा सत्य बोलणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होणं, हे जे आपण स्वतः स्वामी काळगुरु भक्ती अभंगात घेतलं होतं, हे आता आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे काही नित्य कर्म आणि काही निमित्तानं, आता हे श्राद्ध वगैरे, किंवा एखादा मोठा माणूस किंवा जयंत्या, आपल्या घरी मोठा माणूस आला एखादा, मोठा म्हणजे कोणता, व्यवहारात मोठा म्हणजे श्रीमंत असतो, आणि परमार्थात मोठा म्हणजे संत असतील, संत सज्जन, की म्हणतात ना तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा. म्हणून त्यांचा आदर करणं याला म्हणतात नैमित्तिक कर्म. आणि म्हणून हे केले पाहिजे. आणि निश्चित या ठिकाणी पुन्हा निष्काम भावना केली पाहिजे. मनामध्ये कोणत्या प्रकारचं इच्छा नाही धरता केली पाहिजे. आणि सांगायला कोणाला, मुमुक्षूला सांगायला, कारण ज्याला मुक्त व्हायचं, ज्याला संसाराचा कंटाळा आला, त्यानं अशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे. नित्य नैमित्तिक कर्म न केल्याने पाप होईल, ती न केल्याने फळ होणार, पुण्य होणार नाही. कारण आपण नित्य नैमित्तिक कर्म केलं नाही तर पाप होणार आहे, आणि केले तर काही मिळत नाही. हे जो सांगायला लागला तो पूर्व पक्षी सांगायला लागला, कारण त्याला बरीच माहिती आहे, पण त्याच्या शंका काही उपस्थित करतो. तर शंका उपस्थित केल्यामुळं तो म्हणतो इतकं सांगून इतकं बरोबर सांगतो, पण तो काय म्हणतो कर्मानं मोक्ष होतो. इथं त्या ठिकाणी त्याचं म्हणणं बाकीचं बरोबर जरी असलं, पण ज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही हे सिद्धांती सांगणारे. आणि ते उद्याच्या भागाला जिथं असतो तिथं या ठिकाणी हे विषय होणार आहे. पण आता या ठिकाणी वेळ झालेला आहे आमचा इथला कार्यक्रमाचा, म्हणून आता आपण पासायला घेऊ. आता विश्वास म्हणजे देवी येणे वाघ येत नाही तो शावी, तो सोनी मत द्यावी बसाय दानी, जे कळाचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूताना परस्परे करून मित्र जीवांचे,
दुरितांचे निरताव विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वांचित तो ते लावो प्राणीला वर्ष उत सकळ मंगली ईश्वर निष्ठांची मानले कल्पतरुचे जन्म चिंतामणीचे भाव बोलती चंद्र विजय कांचन मार्तंड जेता पहिन ते सर्वै सदा सज्जन स्वैदेव किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजितुनाती पूर्वी नितांत भजिते विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवा हे तमनी विश्वेश्वरा हा होईल दान प्रसाद येणे वर ज्ञान देव सुखयादा येणे वर ज्ञान देव सुखया येणे वर ज्ञान देव कुंडलिका वलिवळे ज्ञान देव हरिनाथ रामकृष्ण हरी महाराज सर्वांना रामकृष्ण हरी. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. रामकृष्ण हरी. खूप सुंदर पाठ झाला बरं का. खूप सुंदर पाठ झाला. मी तर खूप हसल्या. रामकृष्ण हरी महाराज. खूप सुंदर पाठ झाला. म्हणलं रामकृष्ण हरी म्हणलं नंबर महाराज विष्णू महाराज चहा सोडा म्हणलं चहा सोबत राखी सोडा हरिओम महाराज. हरिओम. जय हरी महाराज. जय हरी महाराज. रामकृष्ण हरी. जय हरी महाराज. लाग नाही